हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहेत? बरे आहेत का? बरीच राहावा. मी आहे मीना देडे. आजचा व्हिडिओ खूप दिवसाने आहे. व्हिडिओ अशा विषयावर आहे, कहाणी सांगणार आहे, जीवनावरच आहे. खूप छान आहे. नक्कीच ऐका आणि तुम्ही दुसऱ्याला पण ऐकावा. कानी ऐकून खूप छान कहाणी आहे. एक माकड असतो, नदी असते, नदीच्या किनारी एक जांभळाचं झाड असतं. जांभळाच्या झाडावर खूप छान भरपूर जांभळं लागलेले असतात, भरपूर. तो रोज माकड खायचा, रोज झाडावर राहायचा. नदीत मग एक मगर होता. मगर पण यायचा. मग माकडाची मगरची दोस्ती खूप छान झाली. रोज दोघं मिळून जांभळं खायचे, गप्पा गोष्टी करायच्या. छान अशी मैत्री झाली दोघाची. मग एक दिवशी माकडाने मगरला जांभळं दिले घरी न्यायला. घरी घेऊन गेला मगर जांभळं. घरी घेऊन बायकोला दिला जांभळं खायला. जांभळं बायको खाल्ली. बोलते, तुमच्या मित्राने दिल्यात जांभळं, एवढे गोड आहेत. मित्र रोज जांभळं खातो, त्याचं काळीज किती गोड असेल, मला काळीज आणून द्या. माकडाचं काळीज आणून द्या, असं बोलली. पण हे मगरची बायको. घरी जांभळं घेऊन गेला होता मगर. तर दुसऱ्या दिवशी आला मगर. नदी किनारी आला, जांभळाच्या झाडाखाली आला. मग जांभळं खाल्ला. माकडाला बोलतो, अरे मित्रा, तू काल जांभळं दिलेले माझ्या बायकोला खूप आवडले आणि तुला बोलवलं आहे घरी, तिला भेटायचं आहे. चल आपण पार्टी करू घरी. बोलला माकड. निघाला मगरच्या पाठीवर बसला. नदीतून प्रवास करायला लागले. अर्ध्या नदीत गेले, अर्धी नदी पाठी आहे, अर्धी पुढे आहे. अर्ध्यामध्ये गेल्यावर मगर सांगतो माकडाला, अरे मित्रा, माझ्या बायकोनं तुझं काळीज मागितलं आहे, तुझे काळीज तिला पाहिजे, त्याच्यामुळं तुला घरी घेऊन जातो. माकड ऐकून घाबरला. तेवढाच मग नंतर विचार करून मग हसायला लागला. असला, अरे काळीज मागितलं, काळीज तर मी झाडावर ठेवून आलो जांभळाच्या. मग चल आता वापस घेऊन, मला काळीज घेऊन येऊ आपण झाडावरून. मग मगरला पण खरंच वाटलं. गेला त्याला घेऊन जांभळाच्या झाडाकडे. जांभळाच्या झाडाच्या खालती गेल्याबरोबर माकडाने उडी मारली, गेली जांभळाच्या झाडावर गेला. आणि मग मगर आवाज देतो, चल घरी जायचे आपल्याला. माकड बोलतो, अरे तू तर खूप गद्दार निघालास, मी कसं येणार तुझ्या घरी? तू तर तुझ्या बायकोसाठी काळीज मला देण्यासाठी घेऊन चाललास, माझं काळीज बायकोला देण्यासाठी, मी कसं येणार? बोलला. मग मगर गेला वापस. तर माणसाला असं हे कहाणी ऐकून तुम्हाला काहीतरी शिक भेटले असेल. असंच माणसाचं पण असतं. माणूस पण क्षणोक्षणी घात करतात. तर आपण विचार करून राहायला लागतं. माणूस पावलागणिक धोका देतो. त्याच्यामुळं तुम्ही पण मस्त विचार करून राहावा. कहाणी ऐका, तुम्ही पण ऐका, दुसऱ्याला पण ऐकावा. कसं वाटली कहाणी नक्कीच सांगा. व्हिडिओ पण भरपूर दिवसानं बनवला आहे. चला, माकडाची आणि मगरची कहाणी ऐकून कसं वाटलं नक्कीच सांगा. चला, बाय बाय.